आता हा जो ऑब्जेक्ट आपण ड्रॉ केला बघा, याचं आपण आता ड्राफ्टिंग करणार. ड्राफ्टिंग इन्व्हायरमेंटमध्ये जायसाठी Ctrl+Shift+D प्रेस करायचं. डी प्रेस केल्यानंतर ना बघा इथं साईज सिलेक्ट करायचं. तर आपला हा ऑब्जेक्ट जो आहे तो मॅक्सिमम 120 mm त्याची विड्थ आहे आणि 80 mm त्याची, म्हणजे 120 बाय 80 बाय 100चा आपला ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, मग आपण A4 साईजचं शीट सिलेक्ट करू. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड, ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतर नाही इथं जायचं होम, ड्राफ्टिंग टूल्स, बॉर्डर्स अँड झोन्स. ठीक आहे, नंतर पुन्हा होमवरती यायचं, व्ह्यू क्रिएशन. नेक्स्ट बघा इथं थिकनेस तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता. नेक्स्ट नंतर बघा फ्रंट यायचं, कोणता व्ह्यू घ्यायचा. नेक्स्ट बघा आपण इथं 2 व्ह्यू घेऊ. ठीक आहे, हे व्ह्यू थोडे कट झाले तर आपण इथनं शीट चेंज करू. आता A4 साईजचं गेलो, A3 साईजचं घ्या आणि ओके बटनवरती क्लिक करा. ही व्ह्यू डिलीट करू आपण. पुन्हा व्ह्यू क्रिएशन. नेक्स्ट बघा आता तुम्ही इथं हा व्ह्यू घेतला, याच्यानुसार तुम्हाला जो पाहिजे तो पण घेऊ शकता. आणखी बघा याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि इथं जायचं इनविजिबल लाईन्सला, विजिबल लाईन, इनविजिबल लाईनला हिडन लाईन करायचं. ओके करायचं. बघा हिडन लाईन आल्या, ह्याच्यात पण करा इनविजिबल, ते तिथं हिडन करा, याच्यात पण. ठीक आहे, नंतर नेक्स्ट बघा आपण इथे एक 3D व्ह्यू घेऊ. आयसोमेट्रिक. नेक्स्ट याच्यावरती डबल क्लिक करायचं. शेडिंगचे तिथं फुल्ली शेडेड. ठीक आहे, बघा आता तुम्ही डायमेन्शन देऊ शकता. इथं डायमेन्शनवरती जायचं. बघा ही 25, तर इथून इथपर्यंत 12 होतं. नंतर बघा टोटल डायमेन्शन द्यायचे. नंतर ही विड्थ द्या 80 mm. नंतर हे डायमेन्शन द्या 40. ठीक आहे, नंतर ही जी डेप्थ आहे इथं दिसते बघा, इथे 15 आहे. नंतर हा जो स्लॉट आहे ही 10 mm आहे. नंतर इथून एवढं 10 आहे, 26 आहे. नंतर हा जो अँगल आहे इथं जायचं अँगुलर डायमेन्शनसाठी. अँगल आहे बघा 60 डिग्री. ठीक आहे, परत हा अँगल द्यायचा 60. ठीक आहे, क्लोज. नंतर याचं इथं डायमेन्शन देऊ आपण 40. हा रेडियस द्या रॅपिड डायमेन्शन. बघा इथं डायमीटर येतो आहे. नंतर हा जो डायमीटर आहे हा किती आहे
30 याला इथं बाहेर घ्यायचं, याच्यावरती डबल क्लिक करा, डायमीटरची तिथं रॅडियल करा. ठीक आहे. नंतर याला पण इथं जायचं, क्लोज करायचं. नंतर ह्या होलची पोझिशन द्यावं लागलं आपल्याला. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत हे जे डिस्टन्स आहे 60 दिलेलं आहे. टोटल लेंथ तेव्हा पण 100 mm बघा. सगळे डायमेन्शन एकदाच द्यायची, डबल डायमेन्शन द्यायची नाही. ठीक आहे. ही थिकनेस द्यायची राहिली आपली. रॅपिड डायमेन्शन $120. बघा आपण सगळे डायमेन्शन दिले. आता बघा याची प्रिंटआउट जर काढायची असेल, इथं जायचं, पहिले सेव्ह करायचं, नंतर एक्सपोर्ट PDF, आणि इथं फोल्डर सिलेक्ट करायचं तुम्हाला जे पाहिजे ते. ओके बटनवरती क्लिक करायचं. PDF मध्ये ते कन्वर्ट होईल बघा. बघा ही PDF मध्ये काय आलं, कन्वर्ट झालं. ठीक आहे.